नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वांसाठी मित्रांनो फ्री जे विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केलेले आहेत कुठेही त्यांना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आपण जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री क्लास या ठिकाणी घेणार आहोत। आणि याची विशेषता म्हणजे अशी मित्रांनो, एकच मशीन ओनली सिलेक्शन मित्रांनो, म्हणजे आपली जी काही मशीन असणार आहे ते फक्त ओनली सिलेक्शनसाठी असणार आहे। त्यामुळे आपण TCS चे जेवढे PYQ असणार आहेत ते PYQ आपण पाहणार आहोत। यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो मराठीच्या नंतर जीकेच्या नंतर इंग्लिश अशा 3 सब्जेक्टची मित्रांनो PYQ पाहणार आहोत। आणि याला पकडूनच मित्रांनो आपण या ठिकाणी चालू घडामोडी हे 4 सब्जेक्ट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तुम्हाला जीके मध्ये माहिती आहे मित्रांनो, जास्तीत जास्त चालू घडामोडी विचारल्या जात आहेत, त्यामुळे आपण चालू घडामोडी सुद्धा करणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठीचे काही क्वेश्चन महत्त्वाचे पाहणार आहोत, जे की मित्रांनो एक ना एक प्रश्न मित्रांनो TCS ने PYQ म्हणजे TCS च्या बाहेरचा आपण कुठलाही प्रश्न घेतलेला नाही। त्यामुळे ओनली 23 आणि 24 मध्ये जेवढे पेपर झाले त्याचे PYQ आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर जेवढे विद्यार्थी आता लाईव्ह आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी एक वेळेस मित्रांनो काय करायचं आहे, आपली जी काही लिंक आहे ही आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह येतील। चला आपण आता लाईव्ह या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत। परंतु मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थी जुटण्यासाठी तुम्ही सुद्धा मित्रांनो या ठिकाणी, कारण की आमची जी काही प्रेरणा असणार आहे ती म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह राहणं, कारण की आपला उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी पर्यंत आपलं हे काही मिशन आहे मित्रांनो ही पोहोचली पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे। तर चला मित्रांनो, आज आपण TCSच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे PYQ या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि हे महत्त्वाचे जे असणार आहेत ते असणार आहेत मित्रांनो मराठीचे। तर चला आता या ठिकाणी स्टार्ट करूयात। काल जीकेचं पाहिलं, आज मराठीचं आणि उद्या इंग्लिशचं, असे करत मित्रांनो आपण 4 सब्जेक्ट या ठिकाणी कव्हर करणार आहोत। चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया। आशा करतो जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्या विद्यार्थी या ठिकाणी लाईक करतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करतील। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। चला सर्वांना गुड इव्हनिंग। तर पहा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आता पहिला प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी काठ्या या शब्दाचे एक वचन कोणते ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। या प्रश्नासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी मित्रांनो जवळपास 5 ते 8 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिला जाणार आहे। या 5 ते 8 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। काठ्या या शब्दाचे तुम्हाला एक वचन सांगायचं आहे। तर पहा, पहिलं ऑप्शन आहे काठी, 2 नंबरचं ऑप्शन आहे काटा, 3 नंबरचं ऑप्शन आहे काठ आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे कडी। तर पहा, अतिशय सोपा प्रश्न, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी सोपा आहे। आशा करतो सर्व विद्यार्थ्यांना ह्या क्वेश्चनचं उत्तर येणार आहे। सर्व विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। जेवढे विद्यार्थी लावत सर्व विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन मित्रांनो व्यवस्थितरित्या समजलेला आहे। काठ्या या शब्दाचे एक वचन कोणते आहे, तर मित्रांनो काठ्या, पहा या ठिकाणी काठ्या हे जे काय मित्रांनो काठ्या हे कसं आहे, तर हे अनेक वचन आहे। तर याचं एक वचन काय होणार आहे, एक वचन मित्रांनो काठी होणार आहे। काय काठी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 1, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते सर्व विद्यार्थ्याचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। आता एक वचन आणि अनेक वचन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात। मित्रांनो, एक वचन म्हणजे काय, आता मराठी भाषेमध्ये एकूण किती वचन असतात, तर मराठी भाषेमध्ये एकूण 2 वचन आहेत। एक म्हणजे मित्रांनो एक वचन आणि दुसरं म्हणजे अनेक वचन। आता एक वचन म्हणजे काय, ज्या वस्तूचा उल्लेख केल्याच्या नंतर केवळ एकाच वस्तूचा उल्लेख होतो त्याला एक वचन असे म्हणतात। आणि अनेक वचन म्हणजे काय, ज्या वस्तूचा उल्लेख करत असताना त्या वस्तूमध्ये एकपेक्षा जास्त वस्तूचा समावेश होतो त्याला अनेक वचन असं म्हटलं जातं। म्हणजे मराठी भाषेमध्ये एकूण वचन किती, तर मराठी भाषेमध्ये एकूण 2 वचन हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं असणार आहे। तर आशा करतो या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या या ठिकाणी हा प्रश्न समजलेला असेल। पुढचा प्रश्न पाहता या ठिकाणी पाहूयात। पहा, काठ्या हे अनेक वचन असून काठी हे त्याचे एक वचन असणार आहे। इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते। हा प्रश्न तुमच्यासाठी विचारला जाऊ शकतो TCS पॅटर्ननुसार। काय विचारला जाईल की इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते, तर ते एकारांत होत असते। जसे पहा मित्रांनो, आपण काठी पाहिलं, पहा काठी। आता हे जे काय काठी आहे, काठी कसं आहे मित्रांनो एक वचन आहे, एक वचन आणि ई आलं, हे पहा ठी म्हणजे काय ई आलं। मग या ठिकाणी काय म्हणले, पा इकारांत स्त्रीलिंगी, पा काठी, ती काठी म्हणजे काय स्त्रीलिंगी झालं। म्हणजे इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन, नामाचे अनेक वचन काय होते, नामाचे अनेक वचन एकारांत होते। म्हणजे काठीचं काय झालं मित्रांनो काठ्या, काय झालं काठीचं काठ्या। आता ठ्यामध्ये पा आलं, पहा
काय आलं मग एकारांत. पहा एकारांत आलं. काय आलं मित्रांनो एकारांत आलं. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे की इकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन एकारांत होते. IMP करून देतो मित्रांनो, हे तुम्हाला IMP करून देतो. यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज करतात आणि या ठिकाणी आपला मार्क जाऊ शकतो. त्यामुळे जी गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेला आहे. जेवढे विद्यार्थी आहेत तर आशा करतो सर्व विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहता. आता पहा, काडीचं अनेक वचन काड्या होतं, वहीचं अनेक वचन वया होतं, गाडीचं अनेक वचन गाड्या होतं. तुलनात्मक जर दृष्ट्या जर पाहिलं तर मराठी व्याकरण तुम्हाला TCS पॅटर्ननुसार सुद्धा आपलं ऑफलाईन जसे पेपर होते त्या दृष्टिकोनातून विचारलं जातं. आता पहा, पुढील लिंग वचनानुसार जोड्या दिल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. लिंग वचनानुसार तुम्हाला जोड्या दिलेत तर या ठिकाणी चुकीचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. पहा, आपण लालशाही घेऊयात. पहा, या ठिकाणी जे काही दिलेले तुम्हाला हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी चला आन्सर तुम्हाला देण्यासाठी बरेच विद्यार्थ्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे. पहा, पहिलं ऑप्शन तुम्हाला मोरचं मोरीन, शिक्षक शिक्षिका, वानर वानरी, भाऊ वहिनी. तर लिंग वचनानुसार या ठिकाणी तुम्हाला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची. चुकीची जोडी. आता मराठी भाषेमध्ये लिंग किती आहेत? 3 लिंग आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एक म्हणजे पहा स्त्रीलिंगी, दुसरं म्हणजे पुल्लिंगी आणि तिसरं म्हणजे नपुंसकलिंगी. हे 3 प्रकारचे लिंग आहेत. तर ज्या नामाचा उल्लेख करण्याच्या अगोदर त्या अगोदर काय ती हे सर्वनाम वापरलं जातं, ते स्त्रीलिंगीमध्ये जातं. ज्या नामाचा उच्चार करत असताना त्याच्या अगोदर तो हे काय वापरलं जातं तर तो हा या ठिकाणी सर्वनाम वापरलं जातं, त्यावेळेस त्याला काय पुल्लिंगी असे म्हणतात. आणि नपुंसकलिंगी म्हणजे काय तर नपुंसकलिंगी म्हणजे ज्या नामाचा उल्लेख करण्याच्या अगोदर ते हे सर्वनाम वापरलं जातं त्याला काय नपुंसकलिंगी असे म्हणतात. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, मोरचं स्त्रीलिंगी रूप मोरीन, शिक्षकचं स्त्रीलिंगी रूप शिक्षिका, वानरचं स्त्रीलिंगी रूप वानरी, भाऊचं स्त्रीलिंगी रूप वहिनी. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी आन्सर देत आहेत, योग्य आन्सर देत आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडत आहे तर सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं त्यांचं योग्य आन्सर असणार आहे. मग पहा, शिक्षकचं स्त्रीलिंगी रूप शिक्षिका होतं, वानरचं स्त्रीलिंगी रूप वानरी होतं, भाऊचं स्त्रीलिंगी रूप वहिनी होतं. तर पहा, या ठिकाणी ते काही महत्त्वाचे स्त्रीलिंगी रूप आपण या ठिकाणी पाहूयात, म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी याचा 100% फायदा होईल. तर पहा, मोरचं स्त्रीलिंगी रूप काय होतं? लांडोरीन होतं. मोरचं स्त्रीलिंगी रूप काय होतं? लांडोर. मोरचं स्त्रीलिंगी रूप काय होतं मित्रांनो? लांडोर. काय होतं? लांडोर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, मांजरचं पुल्लिंगी किंवा बोकाचं स्त्रीलिंगी रूप काय होतं मित्रांनो? भाटी होता. हे लक्षात ठेवा, भाटी किंवा मांजर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता या ठिकाणी जे काय मोर आहे, मोरचं काय होणार मित्रांनो? लांडोर होणार. मोरचं काय? लांडोर किंवा लांडोरणी हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. यामध्ये परीक्षेला 100% प्रश्न विचारले जातात. जसं की मित्रांनो वाघ्या याचं स्त्रीलिंगी रूप काय होतं? मुरळी. तुम्हाला काय ऑप्शनमध्ये दिलं जातं? वाघ्या आणि वाघीण असं दिलं जातं. तसं होत नाही. तर वाघ्याचं काय होतं? मुरळी होतं. वाघ्याचं काय होतं? मुरळी होतं. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. तर पहा, काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर, सर्व विद्यार्थ्यांचे आन्सर देऊन जर काही विद्यार्थी भाऊ आणि वहिनीमध्ये कन्फ्यूज होत आहेत. ठीक आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला आपलं मशीन एकच आहे, ते म्हणजे मित्रांनो आपली एकच म्हणजे सिलेक्शन. ओनली 2025 मध्ये आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे. संपूर्ण प्रश्न मित्रांनो TCSचे PYQ असणार आहेत. आता या ठिकाणी याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, याचं विश्लेषण काय दिलेलं आहे. काही विद्यार्थी विचारतात परीक्षा कधी होणार. तर पहा, परीक्षा ज्या आहेत मित्रांनो, परीक्षा तुमच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. परीक्षेची वाट पाहू नका. परीक्षा 100% होणार आहेत. त्यासाठी फक्त तुमचा अभ्यास चांगला असणं गरजेचं आहे. पहा, मराठी यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो पहा काय दिले तुम्हाला. तर पहा, मराठी व्याकरणामध्ये पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. मराठी व्याकरणामध्ये एकूण 3 लिंगाचा समावेश होतो. किती? 3 लिंगाचा समावेश मराठी व्याकरणामध्ये होत असतो. लक्षात ठेवा. एकूण किती लिंग आहेत? 3 लिंग आहेत. यावर सुद्धा TCSने परीक्षेला प्रश्न विचारले, त्यामुळे विश्लेषण सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी मराठीचं सुद्धा विश्लेषण घेणार आहोत, त्याच्यानंतर इंग्लिशचं सुद्धा असंच विश्लेषण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मित्रांनो जीकेचं सुद्धा, म्हणजे जेणेकरून TCSने तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर तुमचं आन्सर या ठिकाणी चुकायला नको. कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर पहा, तुमचे जे काही पेपर असणार आहेत, तुमचे पेपर या ठिकाणी शिफ्ट वाईज होणार आहेत. त्यामुळे तुमचा कुठल्याही शिफ्टला पेपर जर आला तर मित्रांनो तुमचा मार्क चुकायला नको. तर पहा, एकूण 3 लिंग आहेत. यामध्ये जर पाहिलं तर स्त्रीलिंग, त्याच्यानंतर पुल्लिंगी, त्याच्यानंतर नपुंसकलिंगी. आता मी याचं एक उदाहरण देतो. पहा, स्त्रीलिंगीचं पाहत असताना पहा, या ठिकाणी स्त्रीलिंगीचं पाहत असताना मी जर म्हणलो या ठिकाणी पहा
ते ते काय झालं मित्रांनो झाड झाड ठीक आहे. आता मी जर तुम्हाला म्हणलं या ठिकाणी पुस्तक पुस्तक ठीक आहे, मी जर म्हणलं पुस्तक या शब्दाचं तुम्हाला जर लिंग ओळखण्यासाठी जर सांगितलं तर पुस्तकचा उल्लेख करण्याच्या अगोदर तुम्ही काय म्हणतात ते पुस्तक. कोणतं पुस्तक ते पुस्तक असं म्हणतात का तुम्ही तो पुस्तक किंवा ती पुस्तक. पुस्तकाचा उल्लेख करताना आपण काय म्हणतो ते. मग ज्या नामाचा उल्लेख करण्याच्या अगोदर किंवा ज्या नामाचा उच्चार करण्याच्या अगोदर ते हा प्रत्यय लागतो किंवा सॉरी ते या ठिकाणी सर्वनाम लागतं त्याला काय म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो या ठिकाणी नपुंसकलिंगी. म्हणजेच ज्या नामाचा उच्चार करण्याच्या अगोदर तो लागतो ते पुल्लिंगी, ज्या नामाचा उच्चार करण्याच्या अगोदर ती लागतं ते स्त्रीलिंगी, ज्या नामाचा उच्चार करण्याच्या अगोदर ते लागतं त्याला काय म्हणतात नपुंसकलिंगी. हे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणताही लिंग या ठिकाणी फक्त ओळखता येणार कशा तो ती तेच्यावर ओळखता येणार आहे. फक्त तो कशासाठी, ती कशासाठी आणि ते कशासाठी हे तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला म्हणलं वासरू, वासरू या शब्दाचे लिंग सांगा तर वासरू या शब्दाचे लिंग काय होणार ते वासरू. काय होणार मित्रांनो ते वासरू वासरू. तुम्ही असं म्हणणार का ती वासरू असं म्हणणार का नाही. आपण काय म्हणणार गाय. गाय हे काय स्त्रीलिंगी कसं तर ती गाय ठीक आहे. आपण असं म्हणणार का तो गाय. जर मी तुम्हाला म्हणलं बैल बैल तर तुम्ही काय म्हणणार तो बैल तो बैल. म्हणजेच काय झालं या ठिकाणी पुल्लिंगी झालं. हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे. तुलनात्मक दृष्ट्या हा टॉपिक थोडासा सोपा आहे ठीक आहे. पुढे पहा आता. चला बरं विद्यार्थी मित्रांनो पेपर या ठिकाणी तुमच्यावर तुम्हाला सांगितलं मी पेपर या ठिकाणी होणार आहेत. पहा ज्या शब्दाच्या अगोदर तो हा शब्द लागतो ते पुल्लिंगी असतं. ज्या शब्दाच्या अगोदर ती हा शब्द लागतो त्याला स्त्रीलिंगी असे म्हणतात. ज्या शब्दाच्या अगोदर ते हे शब्द लागतो त्याला नपुंसकलिंगी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, महत्वाचा प्रश्न पहा हा सुद्धा आपल्यासाठी. भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले या वाक्यातील तुम्हाला कर्ता ओळखायचा आहे. या वाक्यातील तुम्हाला काय करायचं आहे कर्ता ओळखायचा आहे. भीमाने मुष्टियुद्धामध्ये बकासुराला ठार मारून टाकले या ठिकाणी तुम्हाला कर्ता ओळखायचे. कर्ता म्हणजे काय मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हणलं यामध्ये पहा पहिलं ऑप्शन आहे भीमा, 2 नंबरचं ऑप्शन आहे बकासूर, 3 नंबरचं ऑप्शन आहे ठार, 4 नंबरचं ऑप्शन आहे मुष्टियुद्धात. चला द्या बरं आन्सर. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी मी देत आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे भीमा 2 नंबर, काही विद्यार्थी ठार सुद्धा हे सुद्धा या ठिकाणी निवडत आहेत. तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो आता कर्ता कसा ओळखायचं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भीम. कसं तर पहा या ठिकाणी पहा भीमाने मुष्टियुद्धामध्ये बकासुराला ठार मारले. कोणाला मारले बकासुराला. म्हणजे कोण मारत आहे मित्रांनो भीम मारत आहे. कोण मारत आहे भीम. कोण मारत आहे मित्रांनो भीम मारत आहे ठीक आहे. म्हणून जो क्रिया करतो त्याला काय म्हणतात कर्ता. म्हणजे या वाक्यामध्ये क्रिया कोण करत आहे भीमा करत आहे म्हणून भीमा काय झाला या ठिकाणी कर्ता झाला. सोपं आहे की नाही. भीमा झाला कर्ता आणि कर्म जर ओळखायचं जर सांगितलं आता भीमा कशावर क्रिया करते मित्रांनो ठार मारणे. पहा भीमाने मुष्टियुद्धामध्ये बकासुराला ठार मारले. कोणाला ठार मारत आहे बकासुराला म्हणून बकासूर बकासूर. म्हणजे ज्याच्यावर क्रिया होती ते काय असतं मित्रांनो कर्म असतं. काय असतं कर्म. म्हणून या ठिकाणी बकासूर काय झालं कर्म. जसं की मित्रांनो या ठिकाणी जर मी म्हणलं अमोल आंबा खातो किंवा या ठिकाणी जर म्हणलं राधा आंबा खाते. पहा मी जर म्हणलं या ठिकाणी राधा आंबा खाते. आता मित्रांनो काय खात आहे मित्रांनो कोण खात आहे खाणारं कोण आहे तर राधा ही खाणार आहे म्हणून काय झाली राधा ही वाक्याची कर्ता झाली. आणि राधा काय खाते आंबा खाते म्हणून क्रिया कशावर होते मित्रांनो आंब्यावर होते म्हणून आंबा काय झाले या ठिकाणी कर्म झालं. आंबा काय झाले या ठिकाणी मित्रांनो कर्म झालं. अशा स्वरूपामध्ये कर्ता आणि कर्म तुम्हाला ओळखता येणं गरजेचं असणार आहे. तर आशा करतो हे संपूर्ण तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो या ठिकाणी लाईक करा. समजलं जर असेल तर तुम्हाला लाईक करा आणि या ठिकाणी मला यस समजलं यस म्हणून मला या ठिकाणी तुमचा एक कमेंट करा. ठीक आहे सांगा हा याचा अर्थ तुम्हाला हे समजलं. तर पहा या वाक्यातील कर्ता आता या ठिकाणी कर्ता झाले. पहा या वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदातील धातूला नारा नारी हे प्रत्यय जोडून त्याला कोण कायने प्रश्न विचारला असता वाक्यामध्ये कर्ता मिळतो. ठीक आहे म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला क्रियापद ओळखता येणं गरजेचं आहे. आता क्रियापद ओळखत असताना सर्वप्रथम काय करायचं वाक्याचा अर्थ जो शब्द पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. पहा वाक्याचा अर्थ जो पूर्ण करतो त्याला क्रियापद म्हणतात. मग क्रियापदाचा जो काही मूळ रूप आहे त्यामध्ये तुम्हाला नारा नारी प्रत्यय जोडायचा आहे आणि कोण काय असा प्रश्न विचार तुम्हाला या ठिकाणी कर्ता मिळणार आहे. ठीक आहे त्याच्यानंतर पहा आता
हे मुष्टियुद्धामध्ये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्यामुळे याच्या वेळ घालण्यामध्ये अर्थ नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा आपला आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे, चला. हां पेपर तुमचे होणार आहे जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तुमचे पेपर होतील. ठीक आहे, तर पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आकर्मक, सकर्मक, उभयविध आणि द्विकर्मक. चला लवकरात लवकर सध्या काही विद्यार्थी या ठिकाणी आन्सर देत आहे. विद्यार्थ्याचे आन्सर येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एक वेळेस लिंक शेअर करून द्या, लिंक शेअर करून द्या, जेणेकरून मला सुद्धा मित्रांनो तुम्हाला शिकवण्यासाठी, कारण की मला प्रोत्साहन मिळेल. कारण की मित्रांनो तुमच्यासाठी PDF बनवणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच आहेत, जेणेकरून मित्रांनो 2025 मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागावा आणि तुम्हाला कुठेतरी यश मिळावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचे आईवडिलाचे स्वप्न तुमच्याकडून साकार व्हावेत, हीच मित्रांनो या ठिकाणी एक तळमळ मनामध्ये असून, त्यासाठी मित्रांनो तुमचं भरभरून या ठिकाणी प्रतिसाद सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण की जी गोष्ट मी तुमच्यासाठी करत आहे त्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. ठीक आहे, तर पहा, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो द्विकर्मक क्रियापद. पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे मित्रांनो कसं आहे, द्विकर्मक. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सकर्मक हे या ठिकाणी लिहिले. मित्रांनो सकर्मक वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये कर्ता एखाद्या घटकावर क्रिया करतो, ते सकर्मक वाक्य असतं. परंतु यामध्ये जर पाहिलं, पहा या ठिकाणी सर्वप्रथम आपण कर्ता ओळखूयात. कर्ता ओळखत असताना पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. आता यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो शिकवणारा कोण आहे, गुरुजी. म्हणजे गुरुजी झाला या ठिकाणी कर्ता. गुरुजी काय झाला समजून घ्या मित्रांनो. समजल्याच्या नंतर पहा, आपण 10 उदाहरणं घेण्याच्याऐवजी एकच उदाहरण जरी घेतलं, परंतु ते उदाहरण व्यवस्थितरित्या जर समजून जर सांगितलं तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजले की मित्रांनो तुम्ही कुठलंही आन्सर या ठिकाणी देऊ शकता. पहा, या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, गुरुजी. कारण की क्रिया कोण करते मित्रांनो, गुरुजी करते. कशावर करते मित्रांनो, व्यक्ती. या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थी, म्हणजे व्यक्ती कोण आहे मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थीवर क्रिया करते. म्हणजे कर्ता ज्या घटकावर क्रिया करतो ते काय असतं, कर्म असतं. म्हणजे या ठिकाणी कर्ता कोण झाला, गुरुजी कर्ता झाला. लिहून घेऊयात आपण कर्ता. त्याच्यानंतर विद्यार्थी काय झालं मित्रांनो, कर्म झालं. यामध्ये एक मी मजेदार कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, पहा लक्षात ठेवा. विद्यार्थी काय झालं, कर्म. त्याच्यानंतर व्याकरण काय झालं मित्रांनो, व्याकरण या ठिकाणी काय झालं मित्रांनो, कर्म झालं. म्हणजेच मित्रांनो या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, गुरुजी कर्ता आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी एक कर्म आहे आणि व्याकरण एक कर्म आहे. त्याच्यामुळे ज्या वाक्यामध्ये कर्ता एकाच वेळी 2 घटकावर क्रिया करतो ते काय असतं मित्रांनो, ते वाक्य द्विकर्मक असतं. म्हणून या वाक्यामध्ये गुरुजी व्याकरण शिकवण्याची विद्यार्थ्यावर आणि व्याकरणावर या दोन्ही घटकावर एकाच वेळेस क्रिया करते, म्हणून हे द्विकर्मक वाक्य आहे. कोणतं आहे मित्रांनो, हे द्विकर्मक वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे मित्रांनो, हे द्विकर्मक वाक्य या ठिकाणी असणार आहे. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. आता या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला विचारली जाते, परीक्षेला वारंवार विचारली जाणारी कन्सेप्ट. मग या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म कोणते आणि अप्रत्यक्ष कर्म कोणते. प्रश्न असा विचारला जाईल की गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म सांगा बरं. प्रत्यक्ष कर्म चला द्या, प्रत्यक्ष कर्म सांगा. मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म सांगा मला. या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म कोणताही सांगा. पहा, काही विद्यार्थी म्हणतात, विद्यार्थी या ठिकाणी पाहिजे काय, विद्यार्थी. म्हणजे अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस वाक्यामध्ये 2 कर्म असतात त्यावेळेस जे काही व्यक्ती असतं, वस्तू आणि व्यक्ती यामध्ये 2. पहा, वस्तू कोण आहे मित्रांनो, पुस्तक वस्तू आहे. त्यावेळेस नेहमी व्यक्ती हे अप्रत्यक्ष कर्म असतं. काय असतं मित्रांनो, व्यक्ती अप्रत्यक्ष कर्म असतं. आणि जे काही घटक असतो म्हणजे जे काही निर्जीव असतं ते काय प्रत्यक्ष कर्म असतं. म्हणजे या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म जर विचारलं तर ते आहे व्याकरण आणि अप्रत्यक्ष कर्म आहे विद्यार्थी. हे लक्षात ठेवायचं आहे. जसं की मित्रांनो, आजीने नातीला गोष्ट सांगितली. पहा, आजी या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, आजीने नातीला गोष्ट सांगितली. पहा, मी या ठिकाणी वाक्य तुम्हाला लिहून देतो. आजीने नातीला, पहा, आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आता या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे मित्रांनो, आजी कर्ता आहे. गोष्ट हे काय झालं मित्रांनो, कर्म झालं. त्याच्यानंतर नातीला गोष्ट सांगत आहे म्हणून नात सुद्धा या ठिकाणी कर्म झालं. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म कोण आहे, तर प्रत्यक्ष कर्म आहे मित्रांनो गोष्ट आणि अप्रत्यक्ष कर्म आहे नात.
म्हणजेच वाक्यामध्ये ज्यावेळेस दोन कर्म तुम्हाला असतात त्यावेळेस ज्यावेळेस वस्तू किंवा निर्जीव घटक हा प्रत्यक्ष कर्म असतो पासवारी या ठिकाणी वस्तू किंवा निर्जीव घटक आता पहा गोष्ट निर्जीव आहे तर ही काय झाली प्रत्यक्ष कर्म आणि व्यक्ती म्हणजे नात काय झाली अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे आता प्रत्यक्ष कर्म काय अप्रत्यक्ष कर्म काय हे तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. समजलं जर असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चला बरं, जे विद्यार्थी लाईक करायचे बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी लाईक करून द्या. कारण की मित्रांनो PDF बनवण्यासाठी तुमच्याकडून मला प्रेरणा फक्त लाईकची आणि व्हिडिओ शेअर करण्याची मला मिळत असते. ठीक आहे, तर पहा आता हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढे पहा, आता वरील वाक्यामध्ये गुरुजीकडून विद्यार्थ्यावर व व्याकरणावर या दोन घटकावर एकाच वेळी क्रिया घडत आहे म्हणून हे वाक्य द्विकर्मक या क्रियापदाच्या प्रकारामध्ये मोडते. जसे की पहा मित्रांनो, आजीना नातीला गोष्ट सांगितली हे पाहिलेलं आहे आपण वरी. या वाक्यामध्ये आजी गोष्ट आणि नातू या दोन घटकावर एकाच वेळी क्रिया करत आहे म्हणून हे सुद्धा द्विकर्मक वाक्य आहे. पहा वाक्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर वाक्यामध्ये वस्तू हे प्रत्यक्ष कर्म तर व्यक्ती हे अप्रत्यक्ष कर्म असते. जसे की मित्रांनो वरील वाक्यामध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात तर या वाक्यामध्ये विद्यार्थी हे व्यक्तिवाचक आहे म्हणून ते अप्रत्यक्ष कर्म आहे, तर व्याकरण हे या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म आहे. व्यक्तिवाचक जर असेल तर ते अप्रत्यक्ष कर्म आणि वस्तुवाचक किंवा निर्जीव जर असेल तर ते प्रत्यक्ष कर्म असतं. तर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल तर मित्रांनो थम्सअप द्या. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. 5 नंबरचा प्रश्न पहा तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे. द्या बरं आन्सर. पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. वाक्य दिले पहा, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात. आता या ठिकाणी करणे कंसामध्ये आलेली आहे. मग या करणेचं तुम्ही रूपात या वाक्यामध्ये कशा स्वरूपामध्ये याचा वापर कराल. पहा, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात म्हणजे या ठिकाणी पहा करणे आलेली आहे. हे सहज सोपं असणार आहे. या ठिकाणी पहा करून, त्याच्यानंतर करणाऱ्या, करण्यात आणि करण्यासाठी. द्यावर आन्सर. चला, बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. मित्रांनो हे वाक्य तुम्ही व्यवस्थित प्रत्येक पर्याय टाकून पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. सोपं आहे मित्रांनो तुलनात्मक दृष्ट्या, परंतु परीक्षेचा दबाव आणि आपल्याला सराव नसणे ह्या गोष्टीमुळे मित्रांनो आपले मराठीमध्ये मार्क जातात. आपण पेपर सोडून येतो त्यावेळेस आपल्याला वाटतं मराठीमध्ये मला पैकीचे पैकी मार्क येतात, परंतु ज्यावेळेस मित्रांनो आन्सर्स की येते त्यावेळेस मित्रांनो आपला एक मार्क या ठिकाणी चुकतो. त्यामुळे मित्रांनो आपला सराव असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही सराव करत चला. तर पहा बरेच विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर दिलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी करण्यात. पहा, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवामध्ये करण्यात आलेली आहे. हे या ठिकाणी योग्य वस्तू म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं योग्य आन्सर असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी जवळपास मित्रांनो 80% विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 3 ऑप्शन नंबर निवडलेले, तर सर्वांचं अभिनंदन. हे योग्य आन्सर तुमचं आहे. ठीक आहे, तर पहा असे प्रश्न जे असतात ते तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष याच्यामध्ये टाकूनच हे तुम्हाला पूर्ण करावे लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा दिलेल्या वाक्यामध्ये आता हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. पुढे 5-6 नंबरचा प्रश्न पहा. तर पहा, परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो विवाह, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे सुगंध, 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे प्रदक्षिणा, 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो परिचय. ठीक आहे, द्यावर आन्सर. चला, या ठिकाणी योग्य आन्सर मला अपेक्षित आहे. पहा बरेच विद्यार्थी योग्य आन्सर सुद्धा या ठिकाणी देत आहेत. ठीक आहे, तर योग्य आन्सर आहे पहा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेला आहे परिमळ. परिमळ या शब्दाचा अर्थ काय होतो, तर परिमळ या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो सुगंध. पहा, परिमळ दरवळत आहे. दरवळत असणे म्हणजे काय, परिमळ दरवळत असणे याचा अर्थ सुगंध दरवळत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. आणि या प्रश्नाचा आन्सर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास 90% विद्यार्थ्यांनी याचा आन्सर दिलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओची लिंक शेअर करत चला, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चला. ज्या माता भगिनी या ठिकाणी समाज कल्याण विभागाद्वारे किंवा
महिला व बालविकास विभागाद्वारे किंवा ICD या विभागामध्ये फॉर्म भरलेला आहे अशा माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि त्यांनी एक पाहिलेलं आपलं स्वप्न या ठिकाणी साकार होईल। मित्रांनो तुमचा एक शेअर कितीतरी विद्यार्थ्याचं स्वप्न या ठिकाणी साकार करू शकतो, त्यामुळे आपला एक शेअर आणि आपली एक लाईक कमेंट मित्रांनो या ठिकाणी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची ठरू शकते, जेणेकरून मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल आणि तुम्हाला निश्चितच त्यामध्ये परीक्षेचा फायदा होईल। कारण की मित्रांनो मी एकही प्रश्न इकडला तिकडला घेणार नाही, संपूर्ण प्रश्न संपूर्ण हे PYQ असणार आहेत, संपूर्ण प्रश्न आपले PYQ असणार आहेत आणि त्यासोबत विश्लेषण असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला कसाही प्रश्न जर विचारला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। ठीक आहे, याचा आता पहा, परिमळ या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो सुगंध, वास। परिचय या शब्दाचा अर्थ होतो ओळख। त्याच्यानंतर पहा, विवाह म्हणजे लग्न। 7 नंबरचा प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। 7 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्यायचा आहे। पहा, माझ्या दादांनी मला एक पाठ्यपुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती, वरील 2 वाक्याचे केवळ वाक्यामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे। पहिलं ऑप्शन दिले पहा, माझ्या एका दादाने मला रंगीत चित्राचे पाठ्यपुस्तक पाठवले। मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न सोडत असताना थोडंसं डोकं शांत ठेवा आणि व्यवस्थितरित्या समजून घ्या। प्रश्न मोठा आहे म्हणून घाबरू नका, फक्त मित्रांनो वाचत असताना थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं। पहा, पहिल्याच वाक्यामध्ये वाचताक्षणी तुमच्या लक्षात येईल माझ्या एक दादांनी। पहा, या ठिकाणी एक हे ठिकाणी तुम्हाला चुकीचं वाटतंय म्हणून या ठिकाणी हे पहिलं आन्सर चुकीचं आहे। पहा, वाचताना तुमच्या लक्षात येईल माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पाठ्यपुस्तक पाठवले, हे थोडंसं योग्य वाटते। त्याच्यानंतर एक रंगीत चित्राचे मला दादाने माझ्या पुस्तक पाठवले, हे तुम्हाला योग्य वाटते का नाही वाटत? पहा, तुमचा सराव असणं खूप गरजेचं आहे। पहा, वाचताक्षणी तुमच्या लक्षात येतं माझ्या रंगीत चित्राचे एक पुस्तक दादांनी पाठवले, हे सुद्धा मित्रांनो व्यवस्थित वाटत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे काही निवडलेले ते योग्य आन्सर असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं, ते योग्य आन्सर या ठिकाणी होतं आणि सर्व विद्यार्थ्यांना याचा मार्क या ठिकाणी मिळालेला आहे। तर कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, तुम्हाला अशा स्वरूपामध्ये अभ्यास करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो। 100% आगामी काळामध्ये होणारा मित्रांनो यश हे तुम्हाला तुमची वाट पाहत असतं, परंतु तुमचा योग्य सराव आणि योग्य दिशेने सराव असणं गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो तुमचा सराव योग्य दिशेने आणि तुमचा सराव जास्तीत जास्त व्हावा, त्यामुळे TCSचे PYQ आपण घेत आहोत। त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून द्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, तर माझ्या दादांनी मला रंगीत चित्राचे एक पाठ्यपुस्तक पाठवले, ऑप्शन क्रमांक 2 होतं या प्रश्नाचं उत्तर। तर चला लाईक करून द्या। चला पुढचा प्रश्न आता आपल्या लगेच स्क्रीनवर येत आहे। आता केवळ वाक्यामध्ये पहा, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते म्हणजे क्रियापद असते त्यास काय म्हणतात? त्याला केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात। पहा, केवळ वाक्याला शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं। TCSने यावर सुद्धा प्रश्न विचारलाय की केवळ वाक्याला दुसरं नाव कोणतं आहे? तर केवळ वाक्याला दुसरं नाव शुद्ध वाक्य आहे। 2-3 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करतो। आता तुम्हाला जर म्हणलं वाक्यामधला उद्देश कोणता, वाक्यामध्ये जो काय उद्देश असतो, उद्देश म्हणजेच मित्रांनो वाक्याचा कर्ता असतो। यामध्ये 100% TCS प्रश्न विचारत। पहा, ही IMP कन्सेप्ट तुम्हाला करून देतो। वाक्यामध्ये जो काय कर्ता असतो तो वाक्याचा उद्देश असतो, वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगतो तो वाक्याचा कर्ता असतो। ह्या 2-3 पॉईंट लक्षात ठेवा। पहा, आता विधेय म्हणजे काय? विधेय क्रियापदाचं दुसरं नाव काय मित्रांनो? विधेय। कधी कधी काय तुम्हाला सांगितलं जातं की वरील वाक्यामध्ये एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यातील विधेय ओळखा, मग तुम्हाला माहीतच नसतं, काही विद्यार्थी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं विधेय म्हणजे क्रियापद, विधेय म्हणजे क्रियापद असतं, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही। मग तुम्हाला विचारलं जातं की वाक्यामध्ये विधेय सांगा, मग तुम्हाला विधेय म्हणजे काय हेच जर माहीत नसेल तर मित्रांनो तुम्ही सोपं सुद्धा आन्सर असून या ठिकाणी चुकून येऊ शकता। ठीक आहे, त्यामुळे विधेय म्हणजे काय? तर विधेय या शब्दाचा अर्थ होतो क्रियापद। क्रियापद म्हणजे काय मित्रांनो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातो, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यास केवळ वाक्य असं म्हणतात, म्हणजे ज्या वाक्यामध्ये केवळ एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता आणि एकच विधेय म्हणजे एकच क्रियापद असतं त्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हटलं जातं। कधी कधी प्रश्न असा विचारला आहे की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला काय म्हणतात? मग त्या वाक्याला केवळ वाक्य म्हणतात, संयुक्त वाक्य म्हणतात, मिश्र वाक्य म्हणतात, अशा स्वरूपाचे ऑप्शन तुम्हाला दिले जाऊ शकतात। ठीक आहे, त्यामुळे ही मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेली आहे। ठीक आहे, त्या आता लगेच पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल। 8 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। निरूपण। पहा, निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे। निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे। पहिलं ऑप्शन दिले पहा, विवेचन। 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो लोकाचार। 3 नंबरचा ऑप्शन आहे निर्णय। 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो निकेतन। आता निकेतन म्हणजे काय? घर होते, गेह होते, आलय होते। निर्णय म्हणजे काय मित्रांनो? तुमचे जे काही डिसिजन आहे त्याला निर्णय असं म्हटलं जातं। मग निरूपण पहा, निरूपण निरूपण
निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचे. 5 सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे. बरेच विद्यार्थी विवेचन हे ऑप्शन निवडत आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा आन्सर ऑप्शन क्रमांक 1 निवडले योग्य. आता याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा विश्लेषण काय दिलेले. समानार्थी शब्द निरूपण म्हणजे विवेचन, निकेतन म्हणजे घर, आलय, आवास, धाम आणि सदन. निकेतन म्हणजे काय? घर, आलय, आवास, धाम आणि सदन. निर्णय या शब्दाचा समानार्थी शब्द निकाल, ठराव. निर्णय या शब्दाचे समानार्थी शब्द निकाल आणि ठराव. हे लक्षात ठेवायचे. छोटे छोटे शब्द आहेत मित्रांनो. पहा लोकाचार म्हणजे काय? प्रपंच लौकिक. लोकाचार म्हणजे काय? प्रपंच लौकिक. हे विशेष करून लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न 9 नंबरचा प्रश्न. भीमाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ तुम्हाला ओळखायचा आहे. भीमाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ तुम्हाला ओळखायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे पहा अपूर्ण भविष्यकाळ. 2 नंबरचा ऑप्शन आहे अपूर्ण वर्तमान काळ. 3 नंबरचा ऑप्शन आहे अपूर्ण भूतकाळ. 4 नंबरचा ऑप्शन मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ. भीमाने खाऊ खाल्ला असेल. चला तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. 5 सेकंदाचा वेळ मी या ठिकाणी तुमचा स्टार्ट करून दिलेला. तर पहा काही विद्यार्थी अपूर्ण भविष्यकाळ, काही विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळ सुद्धा निवडत आहे, काही विद्यार्थी अपूर्ण भूतकाळ निवडत आहेत. तर पहा मित्रांनो याचा आन्सर काय असणार आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो याचा आन्सर आहे मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ. काय? पूर्ण भविष्यकाळ म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडले ते योग्य आन्सर असणार. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलेले, काही विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा गेलेले आहेत. आता पहा मित्रांनो या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला. तर पहा मी नाणे पहा काय म्हणलेले. मीनाने खाऊ खाल्ला. पहा मीनाने खाऊ खाल्ला असेल. आता पहा मित्रांनो काय म्हणते या ठिकाणी. मीनाने खाऊ खाल्ला असेल म्हणते. पहा खाल्ला असेल. असेल या शब्दातून काय मित्रांनो तुम्हाला असेल या शब्दातून काय होत आहे. तर मित्रांनो असेल या शब्दातून आपल्याला भविष्यकाळ दर्शवत आहे. भविष्यकाळ म्हणजे का? पुढे होणारी क्रिया भविष्यकाळ दर्शवते. म्हणजेच या ठिकाणी पहा अपूर्ण भविष्यकाळ असू शकतो किंवा पूर्ण भविष्यकाळ असू शकतो. या दोन्हीपैकीचे आन्सर असणार. इथपर्यंत तुम्हाला या असेल म्हणजे क्रियापद ओळखत असताना या ठिकाणी पहा काळ ओळखत असताना तुम्हाला क्रियापद ही खूप महत्त्वाचं असतं. पहा या ठिकाणी. म्हणून आता वर्तमान काळामध्ये जर पाहिलं तर हे वाक्य नसणार आहे. भूतकाळामध्ये सुद्धा हे वाक्य आहे का? नाही. खाल्ला असेल म्हणते. पहा खाल्ला असेल म्हणजे भविष्यामध्ये ती क्रिया केली असेल आणि खाऊ खाल्ला असेल म्हणजे पूर्ण क्रिया या ठिकाणी या वाक्यातून दिसत आहे. म्हणून पूर्ण भविष्यकाळाचे वाक्य असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पहा मित्रांनो याचं विश्लेषण सुद्धा आपण खाली पाहणार आहोत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये याचा 100% फायदा होईल. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कन्फ्यूज सुद्धा झालेले आहेत. तर आता या ठिकाणी लक्ष द्या. इकडे कमेंट बंद करा तुमच्या. पहा दिलेल्या वाक्यामध्ये खाल्ला असेल या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झाली आहे असे समजते. म्हणून हे पूर्ण भविष्यकाळाचे वाक्य या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आता 10 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो. चला हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल तर 10 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 10 नंबरचा प्रश्न मित्रांनो पुस्तक आणि लेखकावर आधारित आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. ययाती पहा काय म्हणलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पहा ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. मित्रांनो पेपर होणार आहेत. पेपर हे तुमचे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये तुमचे पेपर होणार आहेत, त्यामुळे चांगल्या प्रकारे तयारी करा. ठीक आहे. हे जे लेक्चर आहे मित्रांनो समाज कल्याण असेल, महिला व बाल विकास विभाग असेल, इतर सर्व सरळ सेवासाठी महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. चला 5 सेकंद तुमचे स्टार्ट झाले. पहिलं ऑप्शन आहे वि स खांडेकर, 2 नंबरचा ऑप्शन आहे रणजित देसाई, 3 नंबरचा ऑप्शन आहे शिवाजी सावंत, 4 नंबरचा ऑप्शन आहे गोनी दांडेकर.
तर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत मित्रांनो बरेच विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 निवडत आहेत। ऑप्शन क्रमांक 1 कडे जास्तीत जास्त विद्यार्थी जात आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ययाती या कादंबरीचे जे काही लेखक आहेत ते आहेत मित्रांनो वि स खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर। लक्षात ठेवा कधी कधी पूर्ण नाव विचारलं जातं। ययाती या कादंबरीचे लेखक वि स खांडेकर असून वि स खांडेकर यांचं पूर्ण नाव कोणतं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर वि स खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर। ठीक आहे, आता याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे की तुम्हाला खाली लेखक दिलेले रणजित देसाई, शिवाजी सावंत आणि गोनी दांडेकर यांच्या वेगवेगळे कथा कादंबऱ्यावर आधारित टीसीएसने प्रश्न कसे विचारले ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, ययाती या कादंबरीचे लेखक विष्णू सखाराम खांडेकर आहेत। ययाती ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी असून पहा मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? तर ती आहे मित्रांनो यमुना पर्यटन। यमुना पर्यटन मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? यमुना पर्यटन आहे। परंतु या ठिकाणी काय म्हणलेलं पहा, ययाती ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी असून या कादंबरीला 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले। म्हणजेच मराठी भाषेतील पहिली ज्ञानपीठ पुरस्कृत कादंबरी कोणती? तर ययाती। आणि मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? तर यमुना पर्यटन। यमुना पर्यटन कोणाचे? बाबा पद्मजी यांचे। कोणाचे मित्रांनो? बाबा पद्मजी यांची ही कादंबरी लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारी पहिली कादंबरी कोणती? तर ययाती विष्णू सखाराम खांडेकर। मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? तर यमुना पर्यटन। मराठी भाषेतील पहिली कादंबरी सामाजिक कादंबरी लक्षात ठेवा। मग पहा आता आपल्याला उल्लेख काय आला? शिवाजी सावंत। मग शिवाजी सावंत यांच्या कोणत्या कादंबरी आहे की ज्या परीक्षेला वारंवार विचारल्या जातात? एक म्हणजे मित्रांनो छावा आणि मृत्युंजय। छावा आणि मृत्युंजय या कादंबऱ्या मित्रांनो टीसीएसच्या विशेष करून फेवरेट आहेत। मग छावा आणि या ठिकाणी मृत्युंजय कोणाचे? शिवाजी सावंत यांचे। त्याच्यानंतर रणजित देसाई यांची राधेय, श्रीमान योगी आणि स्वामी। पहा, राधेय, श्रीमान योगी आणि स्वामी या सर्व मित्रांनो परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षेला टीसीएसने विचारले। लक्षात ठेवा, राधेय मित्रांनो हे याच्यामध्ये विचारलं होतं जे की टीसीएसने पेपर घेतले पहा कोर्टाचे, यामध्ये विचारलं होतं। श्रीमान योगी स्वामी हे तलाठी भरतीला विचारलेले आहेत, त्यामुळे मित्रांनो संपूर्ण प्रश्न महत्त्वाचे। आता गोनी दांडेकर यांचं जर पाहिलं तर मोगरा फुलला, सीतू आणि त्रिपदी हे कोणाचे? गोनी दांडेकर यांचं आहे। कोणाचं? पहा, मोगरा फुलला कोणाचं आहे? गोनी दांडेकर यांचं। सीतू कोणाचं आहे? तर सीतू गोनी दांडेकर यांचं। त्रिपदी कोणाचे आहे? तर ती गोनी दांडेकर यांचे। मोगरा फुलला हे विशेष करून लक्षात ठेवायचे। पहा या ठिकाणी छावा, मृत्युंजय शिवाजी सावंत यांची, राधेय, श्रीमान योगी, स्वामी हे कादंबऱ्या कोणाचे? रणजित देसाई यांच्या आहेत। रणांगण ही कादंबरी सुद्धा रणजित देसाई। पहा, रणांगण ही कादंबरी सुद्धा कोणाचे? रणजित देसाई ही सुद्धा विचारलेली आहे, लक्षात ठेवायचे। तर आशा करतो मित्रांनो संपूर्ण हा जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले संपूर्ण प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील। आणि हा जो काही 10व्या नंबरचा प्रश्न होता मित्रांनो हा प्रश्न खूप आणि खूप इम्पॉर्टंट होता। हा प्रश्न परीक्षेला 100% विचारला जातो, त्यामुळे मित्रांनो मराठीला अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला टीसीएस विचारतं। त्यामुळे हे प्रश्न मित्रांनो टीसीएसचे PYQ आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या प्रश्नाच्या अनुषंगाने मित्रांनो जी काही इत्थंभूत माहिती मी तुम्हाला देत आहे ही माहिती तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाची होती। आणि हे संपूर्ण जो काही आपण जे काही 10 प्रश्न पाहिलेत यामध्ये जे काही विश्लेषण पाहिलं मित्रांनो, विश्लेषणासकट जर पाहिलं तर मित्रांनो जवळपास 50 ते 60 प्रश्न आपण या एका तासामध्ये डिस्कस करून पाहिलेले आहेत। पहा मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला 100% फायदा होणार आहे। टॉपिक वाईज क्वेश्चन या ठिकाणी आपण सुद्धा घेणार सुद्धा आहोत। आता पुढचा जो काही आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे मित्रांनो इंग्लिशचा। कोणता असणार आहे मित्रांनो? इंग्लिशचा व्हिडिओ आपला पुढचा असणार आहे, त्याचे सुद्धा मित्रांनो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे उद्या ठीक 9 वाजता तुम्ही सर्वांनी लाईव्ह यायचं आहे। दिवसांदिवस मित्रांनो आपली लाईव्हची संख्या वाढत जाणं हे गरजेचं असणार आहे, कारण की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये सर्व मटेरियल पुरवलं जाणार आहे। आणि हे जे मटेरियल आहे मित्रांनो संपूर्ण टीसीएसचं असणार आहे। ठीक आहे, काही तुमचे प्रश्न असतील तर आता मला या ठिकाणी विचारू शकता। ठीक आहे, तर चला मित्रांनो आता या ठिकाणी जे की मी तुम्हाला सांगत आहे जे का आपल्या परीक्षा बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न जो आहे तो आहे मित्रांनो परीक्षा कधी होतील। परीक्षा जे मित्रांनो तुमच्या जे काही परीक्षा असणार त्या परीक्षा तुम्हाला मी सांगतो जानेवारी किंवा फेब्रुवारी, जानेवारी किंवा फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा। नवीन सुद्धा जाहिरात पहा, काही विद्यार्थी म्हणतात महानगरपालिकेच्या सुद्धा मित्रांनो जाहिराती या ठिकाणी येणार, सर्वांच्या जाहिराती या ठिकाणी येणार। जाहिराती वाट पाहू नका, चांगल्या प्रकारे अभ्यास करा। आपण मित्रांनो संपूर्ण विषय या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत। संपूर्ण हे PYQ टीसीएसचे असणार आहेत, त्यामुळे हे संपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे असणार आहेत। सर्वांसाठी फ्री असणार आहे। सर्वांसाठी फ्री असल्यामुळे आपल्या गोरगरीब महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यापर्यंत, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यापर्यंत
प्रोव्हाइड करा अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो। या ठिकाणी तुमची रजा घेतो। संपूर्ण प्रश्न तुम्हाला आवडले असतील अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो। तुमचं काय मत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। उद्याच्या 9 वाजताच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण भेटणार आहोत। या ठिकाणी थांबूयात मित्रांनो। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय। सर्वांना गुड नाईट। तुमचे सर्वांचे स्वप्न 2025 मध्ये या ठिकाणी साकार हो आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मित्रांनो हॅपी न्यू इयर 2025 हे तुमच्यासाठी महत्त्वाचं, आरोग्यदायी, समाधानकारक आणि मित्रांनो तुमचाला यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या मनातला गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी तुमची रजा घेतो मित्रांनो। गुड नाईट, स्वीट ड्रीम सर्वांना। तुमचे स्वप्न साकार हो। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।